व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि या अंबडगोड मैदानावर जमलेले महाविकास आघाडीचे सर्व समर्थक, मगाशी येताना आम्ही उद्योजकांना म्हणालो की या मैदानाचं नाव फार छान आहे, अंबडगोड, खट्टा मिठा. ही प्रचंड सभा बघून आपल्या विरोधकांचं तोंड आंबटच झालं असेल. कॉम्रेड अशोक ढवळे साहेबांनी शेवटी एक घोषणा दिली, इन्किलाब जिंदाबाद. या देशामध्ये क्रांतीची सुरुवात झालेली आहे आणि जिथे लाल बावट्याबरोबर भगवा फडकतो आहे तिथे क्रांतीची ठिणगी पडलीच म्हणून समजा. माननीय उद्योजकांना मी सांगू इच्छितो की या मतदारसंघातले खासदार पळून गेले. या मतदारसंघातला एक आमदार गद्दार झाला, पण तरीही इथे दोन शिलेदार कॉम्रेड विनोद निकोले आणि सुनील भुसाराजी हे खोक्याला भुलले नाहीत, खोक्यांचं आमिषाला बळी पडले नाहीत आणि ते या पालघर जिल्ह्यामध्ये एक निष्ठेचं प्रतीक म्हणून ठामपणे उभे आहेत. अजूनही इकडे समोरचा लोकसभेचा उमेदवार ठरलेला नाही. बहुतेक भारतीय कांबळे तुम्हाला विरोधात कोणी असेल असं मला दिसत नाही. आपण बिनविरोध निवडून येऊ शकता आणि कोणी उभं राहिला एखादा गद्दार तरी काळजी करू नका, त्याचं डिपॉझिट जप्त होईल असं वातावरण या मतदारसंघात मला दिसत आहे. निकोले साहेबांनी इकडले प्रश्न मांडले, भारतीजी आपण मांडलेत, भुसारा साहेब आपण मांडलेत. सगळ्यात मोठा प्रश्न मगासपासून मी ऐकतोय तो विनाशकारी प्रकल्पाचा, वाढवण बंदराचा. या वाढवण बंदरामुळे या संपूर्ण भागामध्ये एक विनाशाचं वातावरण, भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. पण जेव्हापासून मोदी आणि अमित शहाचं राज्य दिल्लीमध्ये आलेलं आहे तेव्हापासून या महाराष्ट्रावर विनाशकारी प्रकल्प लादले जात आहेत. मग कोकण असो नाहीतर पालघर असो. तिकडे त्या आमच्या कोकणामध्ये विनाशकारी रिफायनरीज आणल्या, ज्याच्यामुळे शेती, मच्छीमारी, आंब्याचा बागा